आज मी माझ्या दीदीच्या घरी आली आहे, तर अशीच भूक लागली म्हणून आम्ही एक रेसिपी ट्राय करणार आहोत आज. तर बघूयात, फर्स्ट टाईमच करतो आहे, कशी बनते काय बनते. सांगते मी तुम्हाला पुढे पुढे काय काय लागणार आहे, पण ह्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करावा लागेल. पूर्ण ब्लॉग बघा आणि मी तुम्हाला चार्ली दाखवते. चारू चारू इथे झोपला आहे, म्हणजे खेळतो आहे, असा बसला आहे. तर बघूयात, आपण रेसिपी करूया. चलो. तर गाईस, मी आता बनवते आहे क्रिस्पी ब्रेड बाईट्स. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. वेट. तर मी रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला साहित्य सांगते मी काय काय घेतलं आहे. इथे उकडून बटाटा घेतला आहे, मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, चिली फ्लेक्स ऑर्गॅनो घेतला आहे, ब्रेड आणि चवीपुरतं मीठ. आता आपण आधी रेसिपीला सुरुवात करूया, तर तुम्हाला समजेल कसं काय 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 आहे. चलो. तर सर्वात आधी मी इथे बटाटे टाकते, उकडलेले बटाटे टाकते. त्यानंतर मला ब्रेड पाण्यात भिजवायचे आणि दाखवते मी कसे केले. तर आता मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे आणि हे ब्रेड आहेत ना, पाण्यामध्ये डिप करायचे आणि असे चांगले प्रेस करायचे. थोडंसं पण नाही पाणी ठेवायचं का, जास्त नाही डीप करायचं. असे मी 5 ब्रेड घेतले, 3 बटाट्यासाठी. पाणी ठेवून देते. सुरू होती, दिसली माझी दीदी. आता हे ब्रेड मी असे साईडला पाण्यातून भिजवून काढले. आता हे सुरीने छोटे छोटे कट मारायचे. दिसत आहे ना तुम्हाला, असे छोटे छोटे कट केलेत मी. आता हे पण आपल्याला यामध्ये टाकायचे ब्रेड. मला वाटतं वाडकं मोठं घ्यावं लागणार आहे. पुरत नाही आहे, चेंज करावं लागेल मला. तर आता ह्यामध्ये मला मिक्स करता येणार नाही. मी टोप घेतला त्यामध्ये. ठीक आहे बघा. आता हे सगळं मिक्स करायचं हाताने. असं आपण पीठ मळतो ना, तसं एकदम मिक्स करायचं. 4. तर आता मी मस्त असं मळून घेतलं आहे हे बघा. तर आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ आहे त्यानं. जास्तच टाकते, छान. आपण थोडासा चिली फ्लेक्स टाकूया.
तुम्हाला तिखट आवडतं तसं टाका. पण माझं असं मत आहे की लाल तिखट पण यामध्ये ॲड करूया. थोडंसं दे ना लाल तिखट. लाल तिखट मी टाकते जरासं तिखट होण्यासाठी, कारण का ह्याने मला नाही वाटत तिखट होईल. चारू चारू दिसतोय. चारू चारू तू खाणार आहेस? तुला नाही द्यायचं. चमचा मी इथे लाल तिखट घेतला आहे तो टाकते. जेवढं तुम्हाला जसं तिखट हवं आहे ना त्याप्रमाणे टाका बस. पीठ मळल्यावरती असं दिसतंय आता मस्त घट्ट झालंय बटाट्यामुळे. त्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते. मगाशी सांगायला विसरली, कोथिंबीर पण घ्यायची. तर मी आता कोथिंबीर ॲड करते त्यामध्ये. आणि त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकते चमच्यामध्ये पण. ह्याने क्रिस्पीपणा येतो. परत एकदा हे छान मळून घेते. एका साईडला आता मी तेल गरम करायला ठेवते. आता असं सगळं छान बनून झालं हे. आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करायचे. तेल पण तापत ठेवले इथे. असा गोळा करायचा छोटासा. त्याच्यावरती असा मॅगीचा चमच्याने असं प्रेस करायचं. म्हणजे अशी डिझाईन आहे. मी तुम्हाला दाखवते. अशी एक डिझाईन येते, छान वाटतं जरासं. असं करायचं आहे. आपण असे सगळे करून घेऊया. मग मी तुम्हाला दाखवते सगळे रेडी झाल्यावरती. चलो, तुमची कोणती सिक्रेट रेसिपी आहे का तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. तसं पटापट सगळे बनवते मी पहिले, मग आपण भेटूया. आणि नो सगळेच ब्लॉग छोटे होत आहेत. मे बी हा पण ब्लॉग छोटा होईल, पण ट्राय करूयात आपण मोठे मोठे ब्लॉग बनवायचे. ठीक आहे. तर इथे तेल तापतंय, बघू. तर आता मी एवढे बनवून घेतले, बाकीचे ते बनवते. तर मी आधी हे तळते, बघते कसं होतं. बाहेर काढते. तर गाईज बनवून रेडी आहे. तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेराने. तर गाईज हे बघूनच किती छान वाटत आहेत. आणि हे असे आपण मगाशी लाईन मारलेले ना, ते पण किती छान दिसत आहेत. डिझाईन मस्त आली आहे ह्यावरती. आणि मी खाऊन दाखवते तुम्हाला पहिलं. खूप मस्त झालं आहे, खूप क्रिस्पी आणि खरंच खूप छान झालं आहे. तुम्हाला अजून असंच रेसिपी व्हिडिओ हवे असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा अजून दुसरी कोणती रेसिपी बनवू. आणि ही खरंच रेसिपी छान झाली आहे. नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, खूप सबस्क्राईब करा. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.